हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। माझ्या गोड मैत्रिणी आणि ताई, तुम्ही सगळ्या जणी कशा आहात कमेंट करून नक्की सांगा मला, कारण खूप दिवस झाले आपलं ना एक अटॅचमेंट जी आहे ती मिटलेली होती। 10 दिवस मला कसं समजलंच नाही की ह्या 10 दिवसात माझं उन्हाळी वाळवणाचं काम सुरू होतं आणि मी व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहे आणि सोबतच ना शॉर्ट तर टाकले, पण मी एक नवीन काम चालू केलं, त्याच्यामुळे ना थोडंसं मला तिकडे जो आहे तो फोकस करावा लागला आणि त्या धावपळीतनं मला दिवस कसा जायचा हे समजलं नाही। पण असो, यापुढे तिकडेही होईल सगळं व्यवस्थित आणि इकडेही, ते तुम्हाला मी समोर सांगेलच एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या दिवशी, कारण कुठलंही गोष्ट कसं आहे की ते सत्यात उतरलं की लगेच सांगायला मग तुम्हालाही थोडंसं ते बेनिफिशियल राहील। आणि तुम्ही जरी इन्स्टा वापरत असेल किंवा यूट्यूब जरी वापरत असेल तर कंटिन्यू करा, मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी या चॅनलवर घेऊन येईल आणि खूप छान असं सजेशन तुम्हाला देणार आणि प्रत्येकाला सांगणार सुद्धा। म्हणजे मला जसं जसं वेळ मिळणार तसं मेसेंजर थ्रू किंवा मग इन्स्टावर वगैरे मी सांगणार। तर खाली ना मी इन्स्टाची लिंक देत आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही मला नक्कीच फॉलो करू शकता आणि यूट्यूबवर तर तुम्ही आहातच। तर इथे ना सकाळची धावपळ म्हणजे की मितूचा जो असतो टिफिन, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू व्हायला आता 8-10 दिवस परत बाकी आहे, त्याच्यामुळे त्याची शाळा जी आहे ती 7:30ला असते, तो 7:30ला बरोबर घरून जातो। त्यामुळे फक्त मी त्याला नाश्ता बनवून देते, त्याच्या आवडीनुसार देते। त्याला पोहा वाटला पोहा, उपमा वाटलं उपमा। स्मितू स्कूलमध्ये गेला की माझं जे काही रुटीन आहे जसं पूर्वी राहायचं तसंच चालू होते, फक्त एवढंच की नाश्ता बनवल्यावर तो खाण्यामध्ये आणि ते भांडे वगैरे घासण्यामध्ये थोडाफार वेळ जातो आणि उन्हाळी वाळवणाची इकडे माझी तयारी जी आहे ती सुरू होती। काल ना संध्याकाळच्या वेळी छान असं गहू वगैरे साफ करून ठेवले होते, तेच आता उन्हामध्ये थोडेसे वाळू घातले, कारण ते भिजत सुद्धा घालायचे होते मला। आणि ना उन्हाळ्यामध्ये असं अवकाळी जो पावसाचं वातावरण म्हणते ना तसं इकडे झालेलं होतं, छान मुलंही खेळत होते। त्याच संध्याकाळी 2-4 दिवसाचा मिळून ब्लॉग येत आहे, त्यामुळे मलाही व्हॉइसओव्हर द्यायला थोडंसं सांगायला तुम्हाला डिफिकल्ट जात आहे। तर मस्त असं वातावरण झालं, त्याच्यामुळे स्मितूच्या आवडीचा पास्ता, कारण ना त्याच्या आवडीचं बनवण्याचं कारण हेच आहे की आता उन्हाळा आहे आणि आम्ही ना गावाकडे जाऊच सुट्ट्या लागल्यावर त्याला, मग सगळे म्हणते किती बारीक आहे तो, म्हणजे तुम्ही दोघंच खाता का, रिदूला देता याला देत नाही का, असं तसं सगळ्यांचे प्रश्न हे असते। पण त्याला किती खाऊ घातलं तरी त्याचं जे आहे शरीर ते तसंच दिसते। तुमच्याही मुलांच्या बाबतीत असं आहे का, कमेंट करून नक्की सांगा। साधा सिंपल मस्त असा प्लेन नाश्ता बनवला आणि वरून मस्त असा सॉस टाकला, कारण सॉस वगैरे टाकला की मुलांना कसं ते छान वाटते आणि दिसायला सुद्धा मस्त असं डिलिशियस ते दिसत होतं। आम्ही चौघांनी सुद्धा मस्त असा थोडा थोडा पास्ता खाऊन घेतला आणि त्यानंतर सकाळचं थोडंफार शिल्लक होतं, काहीतरी स्वयंपाक बनवला आणि सगळं खाणं पिणं झाल्यावर लगेच भांडे घासून मस्त ओटा स्वच्छ करून ठेवला, कारण सकाळचं रुटीन परत ते तसंच आपलं सुरू होते टिफिनपासून आणि मग नंतर बऱ्याच काही गोष्टी दिवसभराच्या। आता दुसरा दिवस लागलेला आहे, ही पहाट आहे, 4 वाजता बरोबर उठली मी आणि उठल्याबरोबर पहिले डाळ भिजू घालायला ठेवली। मिश्र डाळीचे मी सांडगे म्हणा किंवा मग वड्या म्हणतो आम्ही आमच्या विदर्भामध्ये, तर वड्या ज्या आहेत त्या मला बनवायच्या होत्या। पूर्वी मी उडदाचीच बनवायची, मुंगाच्या किंवा उडदाच्या अशा वेगळ्या वेगळ्या, पण यावेळेस म्हटलं चला मिश्र डाळीच्या बनवून बघू आणि छान थोड्या थोड्या प्रमाणात डाळी घेतल्या, जसं तुम्ही बघितल्या तसंच त्याला भिजत घातलं 4 तासासाठी आणि त्यानंतर परत लागली टिफिनच्या तयारीला। तर आज त्याला पाहिजे होते अप्पे, म्हणून मग जो इन्स्टंट अप्पे असते ना रव्याचे ते मी इथे बनवायला घेतलेले आहे। तर अर्धा किलोचं पॅकेट जे आहे ना ते घेतलेलं आहे इथे, कारण काही असं पदार्थ बनवलं की थोडंसं चांगलं वाटते, पोटभर पाहिजे। थोडं थोडं केलं की मग ते असं वाटते की थोडंसंच केलं आणि परत परत ते पाहिजे आहे। आणि घरचे खाण्याची मजा तीच असते खरी, की आपण जरी केलं तर ते पोटभर सगळ्यांना होईल। तर इथे छान मस्त रवा पाणी लागेल तसं भिजून घेतलं आहे, 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून दिलं। त्यानंतर ना आता याच्यामध्ये मीठ, टमाटर, मिरची आणि कांदा असं छान टाकून घेतलेलं आहे आणि अजून त्याला फिरवून घेते मी। आणि वाटलं तर मग अजून याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो, पण पहिलेच ना मी जास्त पाणी काही टाकलेलं नव्हतं, कारण पचका होण्यापेक्षा ना ते नंतर थोडं थोडं टाकलेलं बरं असते कधी पण। आणि मग एकीकडे ना ते अप्प्याचं जे पॅन असते ते गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून दिलं, कारण ना जेव्हा आपण या अप्प्यांना तडका देऊन बनवतो ना त्याची टेस्ट खरंच खूप वेगळी लागते।
वेळ असेल ना तर आपण त्या भाज्यासुद्धा या आप्पे पात्रामध्ये पहिले शिजवून नंतर मग त्याला वरून जर टाकल्यानं तर आणखीनच खूप छान वाटते आणि खाण्यामध्ये ना मुलांच्या असं कचकच चावत नाही. कसंच ते मुलांना कांदा टमाटर तोंडामध्ये लागला की ते बाजूला काढून ठेवून देते, पण आप्प्याच्या बाबतीत वगैरे तसं काही होत नाही. ते फक्त नाश्त्यामध्ये उपम्यामध्ये पोह्यांमध्ये जमते तसं त्यांना. पण याच्यातही जर खात नसेल ना तर शिजवून जर वरून टाकलं तर आणखीनच छान. आणि इन्स्टंट असल्यामुळे मला इथं इनो वापरावा लागला, नाहीतर आता कसं उन्हाळा आहे, रात्रीच भिजवून ठेवलं ना असं रवा जरी तरी पण ते सकाळच्या वेळी असा फुलून येतो, म्हणजे तो आपोआपच त्याला स्पंज येतो, फर्मेंट ते आपोआप होऊन जाते. कारण गरमीच तशी वाढलेली आहे. आमच्याकडे 44 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तुमच्याकडे किती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. गडचिरोलीचं 44 डिग्री तापमान आहे सध्या. तर इथे ना मी पटकन असे आप्पे जे आहे ते पॅन तर गरम झालेलंच होतं त्याच्यामध्ये टाकून दिले, कारण सकाळची धावपळ म्हटलं ना खरंच 1-2 मिनटं इकडल्या तिकडे होता येत नाही. कारण 1-2 मिनटं जरी आपण कुठे थांबतो म्हटलं, कुठलं मेसेज बघायचं किंवा मोबाईल हातात घ्यायचं ते अजिबात जमत नाही. जोपर्यंत मुलं शाळेच्या वाटेला लागत नाही तोपर्यंत कधी कधी तर मलाच नेऊन द्यावं लागते, तर मग आणखीनच मला फास्ट सगळ्या गोष्टी कराव्या लागते. तर त्याच्यानंतर ना डाळ बघू शकता तुम्ही, अशा मी बेताच्या जी टोपली असते ना त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण त्या टोपल्यांमध्ये ना पाणी छान असं मस्त निघून जाते. बाकी टोपल्यांमध्ये थोडंसं पिचपिच होते, प्लास्टिकच्या वगैरे टोपल्या आपण वापरल्या ना तर ते पाणी धरून राहते, पण याच्यामध्ये अजिबात तसं होत नाही. छान असं सोकून घेते, म्हणजे आपल्याला कपड्यावर वगैरे वाळूत घालायची वगैरे गरज पडत नाही. आणि थोडंसं जिरं मिरची आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या असं टाकून ते दळायसाठी मी पाठवून दिलं मशीनमध्येच, कारण घरी तेवढं करत बसणं म्हणजे मिक्सरवरही लोड येतो आणि खूप वेळपर्यंत ते थांबून थांबून करावं लागते. आणि नंतर ना दुपारच्या वेळी परडा नाही आहे माझ्याकडे, म्हणून अशा ट्रान्सपरंट जो पॉलिथिन आहे ना त्याच्यावरच मी वड्या टाकून घेतल्या आणि थोडंसं फॅन खाली सोकल्यावर मग दोघांनी टाईट त्या पॉलिथिनला पकडून बाहेरच्या अंगणामध्ये नेऊन ठेवल्या. आणि ना माझ्या चेहऱ्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही, कारण उन्हाळी वाळवण्यामुळे मी सुद्धा भाजल्यासारखी दिसत आहे. हॅपी बर्थडे म्हणायचं मी तुला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर मोनिका, हॅपी बर्थडे टू यू. लावून द्या आता फॅन चालूच आहे. घे ना मग, घे हे राईट हँड ये ना, पकड पकड. चालू आहे मी तू पप्पाची जबरदस्त मी नंतर चालतो मी थोडंसं नाही ते फॉर्मॅट चेंज आहे, कारण मी शॉर्टसाठी हा व्हिडिओ शूट केला होता, पण म्हटलं चला लॉंग व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवून देते, कारण सगळ्याच जणी आपले शॉर्ट बघत नाही आणि थोडीशी ना भाषा जी आहे ती वेगळी आहे. दे ना मम्मी सर, हा घे मी तू मम्मीला सर. थँक्यू. माझा गेम तू चालूच आहे, चालूच राहते. तर असं झालं माझं बड्डेचं सेलिब्रेशन. आणि तुम्ही ना विदर्भात कुठेही जा, तुम्हाला आमची जी भाषा आहे ना ती अशीच बघायला मिळेल, त्यामुळे थोडंसं समजून घ्या ताईंनो. आणि ना रिधूचं रडणं असं अधामधात सुरू असते, त्यामुळे मी होईल तेवढ्यानं व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करते. हेच कारण आहे माझं की मी व्हॉइस ओव्हर देते, नाहीतर मला कुठलंच काही वेगळं वाटत नाही, की आपलं जसं आहे तसंच मी प्रेझेंट करत असते. कुठलीही गोष्ट असू द्या, तुम्ही व्लॉगमध्ये जर रेग्युलर असाल तर तुम्हाला माहीतच आहे की मी कुठलीच गोष्ट असं नाही की चांगलं असेल तेच दाखवते आणि वाईट असेल ते नाही, दोन्ही गोष्टी मी घेऊन चालते या यूट्यूबवर आपल्या.
आणि त्याला तुम्ही खरंच खूप छान भरभरून प्रेम देता, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी. आणि ना हे जे हॉटेल आहे ते नवेगावला नवीनच खोललेलं होतं, तर नेहमी आम्ही जवळच जातो आमच्या जिथे जवळपास आहे तिथे, पण हे थोडंसं लांब होतं, एकदमही लांब नव्हतं, पण मग विचार केला की नवीन आहे तर चला. आणि खरंच सांगते माझा ना इतकं छान अनुभव आहे या हॉटेलबद्दल. तुम्ही जर गडचिरोलीतून बघत असेल तर नक्कीच जा. बाकी अदर हॉटेल्सपेक्षा ना हे हॉटेल स्वस्त आहे आणि आपली पूर्ण फॅमिली 500-600मध्ये खाऊन मोकळी होऊ शकते, असं छान असं मस्त हॉटेल आहे. तर छान PBM वगैरे घेतलेलं होतं, दाल तडका, पोळ्या वगैरे, साधं सिंपल असं जेवण केलं आणि परत मग घरी आलो. आणि हॉटेलचं नाव सांगायची विसरली मी, तर खमंग हॉटेल आहे हे नवेगावला. आता रोड कोणता, मूल रोड वगैरे येत असेल शाळेत, कारण नवेगाव तिकडेच आहे, चंद्रपूर रोड. तर तिथे हे हॉटेल आहे. तुम्ही नक्कीच गडचिरोलीमध्ये असाल ना तर विजिट करून घ्या, तिथे जाऊन खूप छान वाटेल तुम्हाला. आणि कसं मी याच्यासाठी आवर्जून सांगत आहे की आता सगळ्यांचे बड्डे, ॲनिव्हर्सरी, मोस्ट ऑफ सगळ्यांचं जे काही आहे ना बड्डे, ॲनिव्हर्सरी, तर ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या उन्हाळ्यामध्येच येते, म्हणून त्यामुळे मी थोडीशी तुम्हाला आवर्जून सांगत आहे की तुम्हाला जर जायचं असेल, बाहेर जेवणाचा प्लॅन असेल तर त्या हॉटेलमध्ये नक्कीच जाऊन बघा तुम्ही, खूप छान आहे. तर इथे ना आम्ही घरी परतलो होतो. परत आजचं सगळं जे काही आहे ना ते मी शॉर्टसाठीच घेत होती, कारण सकाळपासून आपला काही लाँग व्हिडिओ बनवलेला नव्हता, कारण माझ्या मागे ना भरपूर कामं होते जे उन्हाळी वाळवणाचे आपले चालू आहे. तर गव्हाचा खळा घेणं म्हणतो ना आपण, ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आलं. मला हे पहिले लक्षातच नव्हतं, पण म्हटलं असू द्या, कारण की आता अक्षय तृतीया त्या दिवशी जे सासऱ्यांचं पात्र वगैरे असते, कोणी कोणी अमावस्येला पण करतात, तर ते दिवस आता जवळच आलेले होते, म्हणून म्हटलं चला पटकन बनवून मोकळं झालेलं कधीही चांगलं. कारण विकतचं 1 वर्ष आणलेलं होतं मी, रिदू छोटा होता तेव्हा, तर रिदू छोटा होता तेव्हा बनवलं होतं, तो पोटात असताना आणलेलं होतं, तर ते खरंच चांगलं नसते, परवडतही नाही आणि पैसे भरपूर जाते. त्याच्यामुळे म्हटलं घरीच आपण छान बनवू. तर यावर्षी ना मी पहिल्यांदा चुलीवर बनवायचं ठरवलं. छान मस्त गंजाला पाज घेतली, निरमा वगैरे टाकला आणि राखड बाहेरच्या साईडला होती. क्वार्टरमध्ये ना बऱ्याच जणांच्या घरी चुली पेटवतात. गडचिरोलीमध्ये इंधन कुठेच कमी नाही आहे, म्हणजे कुठेही गेलं तरी आपल्याला काड्या वगैरे मिळते, पण ते नको वाटते कारण छोटे छोटे मुलं आहे आणि चूल वगैरे पेटवायची ना रेग्युलर, तर मला नाही चांगलं वाटत ते. आणि मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीत इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे, म्हणजे वाचवणं चांगलं आहे, पण तिथे नको, कारण हाय रिस्क आहे त्या बाबतीत. कधी आपण गॅसचं सुरू ठेवतो, त्याचं रेग्युलेटरच चालू राहते, या त्या गोष्टी बऱ्याच असते आणि घरात छोटे मुलं आहे, त्याच्यामुळे मी अजिबात ते चूल वगैरे पेटवत नाही. पण आज खूप दिवसानंतर चूल पेटवली होती आणि ना हे जे खडा घेतलेलं गव्हाचं वरचं पाणी असते, तर आंबूस असते हे पाणी, म्हणजे चवीला टेस्ट वाईज ते आंबटसर असते. तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये बरेच जण काय करतात, आमच्याकडे एकतर ज्वारीचं पीठ टाकते, पण मी यावेळेस ज्वारीचं पीठ नाही टाकलं, जी आपली कणिक असते ना रेग्युलर, ती त्या पाण्यामध्ये मिक्स करून ठेवून दिली याच वेळेस. आणि चीक बघू शकता तुम्ही किती छान तो खाली तळाला जाऊन बसलेला आहे. थोडासा काळपट दिसत आहे तुम्हाला, पण होईल समोर जाऊन, जसं जसं आपण करत राहू रेग्युलर तसं तसं इम्प्रूव्हमेंट होईल. तर आपण केलंच नाही तर कुठून येणार असाही प्रश्न आपल्याला पडतो. तर छान मस्त गंज ठेवून अंधन आलेलं होतं आणि मस्त हाताने ना ते जे चीक आहे ते एकजीव करून घेतला, थोडंसं पाणी टाकून, कारण ते पूर्ण असं घट्ट चिकटून बसलेलं असते खालच्या तळाला जाऊन, त्यामुळे छान असं हाताने एकजीव केलं आणि अंधन आलेलं होतं पाण्याचं, त्याच्यामध्येच ते मस्त असं टाकून, हे यांची मदत तर चालूच आहे, एका हाताने ते पेटत आहे आणि एका हाताने मी ते टाकून दिलं. खूप साध्यासुद्धा ह्या प्रोसेस असते पापड बनवायच्या, पण मेहनत खूप असते, कारण आपण नुसतं बनवलं आणि वाळू घातलं तेवढंच नसते, परत त्याला 2-4 दिवस वाढवावं लागते, परत ते डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवावं लागते आणि होईल तेवढं उन्हामध्येच ते डब्यातही टाकून ठेवावं लागते, तेव्हाच कुठं ते चांगलं कडकडीत राहते. तर त्याच्यामध्ये ना खूप असा चेहरा टॅन होतो. बऱ्याच वेळेस ना आपल्याला उन्हामध्ये जाऊन ते पापड पलटी करावे लागते, खूप सारी मेहनत असते. आपण जरी म्हटलं की नाही पापड करून मोकळं व्हायचं झालं, पण तसं नसते. 2-4 दिवस तर तो थकवा येतोच येतो आणि मला तर होतेच, आणि तरीही मी करते, कारण मला ह्या गोष्टी करण्यामध्ये प्रचंड आवड आहे. शेवटी माझ्यामध्ये एक गोष्ट आहे ना, ती म्हणजे कोणती, तर पैसा वाचवायची. विकतचं आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे ना मी ह्या गोष्टी आवडीने करते आणि याच्यामध्ये मला यांचा फुल सपोर्ट आहे. थोडंसं ना हे मला पातळ वाटत होतं, म्हणून अजून त्याला विस्तो लावला खालून आणि म्हटलं थोडंसं फिरवत म्हणजे हाताने असं फिरवत त्याला शिजवू, म्हणजे ते शिजणार पण आणि पटकन घट्ट येणार, जेणेकरून ते पाणी पकडून राहणार नाही.
तर असं पहिल्यांदाच झालं की माझ्या हातून थोडंसं ते पाणी पतलं वगैरे झालं, नाहीतर छान अशी कुरडी पडते. झालं आली मजा मजा आली का? थंड होऊ दे मग. कुरड्यांचं पातळ झाल्यामुळे ना खरंच बनवायला मला खूप वेळ लागला, पण वाळल्यावर त्या पूर्ण निघाल्या. पुढे आता तीज वगैरे आहे ना, अक्षय तृतीया, त्या दिवशी मी नक्कीच तुम्हाला तळल्यावर शेअर करेल. आणि नंतर ना जे पाण्यामध्ये मी कणिक भिजवून टाकलेली होती, जे वरचं पाणी असते ना चिकाचं, त्याच्यामध्ये इतके सारे धापुडे होईल असं वाटलं नव्हतं. तर आमच्याकडे ना ज्वारीचे किंवा कणकेचे जे काही पापड बनवतात त्याला आमच्याकडे धापोळे म्हणतात. कुठे कुठे वेगळे वेगळे शब्द आहेत ते मलाही आठवत नाही. तुमच्याकडे काय म्हणते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना इतकं मोठं अंगण भरून ते दिसत होतं. आणि आमच्याकडे कसं आहे ना, कोणी येत जात राहते, ते बघत बघत जातात, चांगलं वाटत नाही अजिबात. पण आता वरती स्लॅब वगैरे नसल्यामुळे त्या अंगणातच पसरवून टाकावं लागते. तर झालं बाबा, आता उन्हाळी वाळवण मी फुल स्टॉप केला, कारण खूप तुम्ही बघू शकता माझे जे हाल आहे ना ते खूप बेकार झालेले आहे. तर हाच होता आजचा हा छोटासा व्लॉग. कसं वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.